तो जो रेडिओ आहे जेल मधला हा संजय दत्तने चालू केलेला. अगदी संजय दत्त चालू करण्या म्हणजे संजय दत्त तिथला पहिला जॉकी होता, रेडिओ जॉकी. आरजे होता. आरजे हा म्हणजे साधारणपणे ती 2011ला तिहार तुरुंगात कैदी हे चालू झाला. 2014ला येरवडा जेलमध्ये पहिलाच चालू, महाराष्ट्रातला पहिला कारागृह रेडिओ होता. मी म्हणेन कैदी खरंच भाग्यवान होते की संजय दत्त सारखा ज्ञानी कलावंत, मी हे जबाबदारी विधान करतोय, याचं कारण संजय दत्तच्या सोबत असलेले अनेक कैदी मला माहिती आहेत. आरजे सागर नावाचा एक कैदी होता हा, जो संजय दत्त सोबत राहायला होता तिथं आणि त्याच्या सोबतच बसून रेडिओ जॉकीचं काम करत. आणि मी सागरची अनेक वेळा चर्चा करायचो. मला सागर सांगायचा की संजय दत्तचं संगीतातलं ज्ञान अगाध होतं. बर बर म्हणजे आम्हाला शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीतातले फरक सांगायचा. त्याला वेगवेगळे ताल, वेगवेगळ्या प्रकारचे काय तुमचे जे शास्त्रीय संगीतातले जे राग आहेत त्यांचं ज्ञान होतं आणि तो गोष्टी सांगायचं समजून. आणि कित्येक वेळा गाणी लागली की कुठल्या गाण्यामध्ये ते गाणं कसं बसवलं गेलं, त्या गाण्यामध्ये बघा म्हणे हा आवाज बघा, घोड्यांचा टापांचा आवाज, इतक्या डिटेलिंग मध्ये जाऊन सांगण्याची संजय दत्तची क्षमता होती. आणि त्याच काळात संजय दत्त जेव्हा रेडिओ जॉकी होता तेव्हा संजय दत्त एकदा त्यांनी स्लोगन पाहिजे ना काहीतरी याच्यासाठी, रेडिओ YCP हा नावाचा, येरवडा सेंट्रल प्रिझन, रेडिओ YCP लई भारी हा असं स्लोगन कोणीतरी काढलं आणि संजय दत्तच्या आवाजात ते आजही येरवडा जेलमध्ये ऐकवलं जातं. ओके. किंबहुना 14 महिन्यातले 13 महिने सकाळ आनंदी होण्याचं कारण असं की आम्हाला संजय दत्तचा आवाज ऐकायला मिळायचा खरंय आणि छान वाटायचं.